झी 24 तास एक पाऊल पुढे. बरोबर आहे माधवराव. MMRDA आणि सिडको यांनी IPL यांनी दुष्काळाला मदत करावी अशी मागणी ज्या नेत्यांनी केली होती त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना आणि प्रेक्षकांच्या भावना निश्चित पोहोचलेल्या असतील. आपल्यासोबत अयूब पठाण आहेत पुण्याहून. अयूब पठाण, पुणे. नमस्कार, मी अयूब खान पठाण बोलतोय सर, पुण्यावरून. माझे 3 प्रश्न आहे. पहिले प्रश्न, IPL गव्हर्नमेंट करमुक्त टॅक्स मुक्त करते त्यांना आणि आमच्यासारखे व्यापाऱ्यांना LBT लावते, वॅट लावते आणि आम्हाला दुटप्पी भूमिका घेते आमच्याकडे आणि IPL टॅक्स माफ असतो. आणि दुसरा प्रश्न, सचिन तेंडुलकर, आपण फार त्यांचे गुण गातो. हे सचिन तेंडुलकर किंवा अन्य आपले प्लेयर आहे तर ते दुष्काळासाठी काय मदत करतात ते. आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे की IPL जे क्रिकेटपटू खेळतात, IPL जे खेळतात त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू देऊ नये, त्या नवीन लोकांना भरावं. कारण आता हे श्रीमंतच होत चालले, सचिन झाले, हे झाले, पण ते देशासाठी दुष्काळग्रस्तासाठी काही करत नाही. बरोबर. अयूब पठाण यांनी 3 प्रश्न विचारले आहेत. ते प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत, पण आता घ्यायचा मला ब्रेक नंतर पुन्हा आपण अयूब पठाण यांच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. माधव भंडारी आणि बाळा नांदगावकर यांची मतं जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका. आपण पाहताय दुष्काळात IPLचा महिना. दुष्काळात IPLचा महिना या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आहेत बाळा नांदगावकर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी. आज आपण अतिशय महत्वाचा विषय अशा करता चर्चेला घेतलेला आहे की एकीकडे सरकारचे अधिकृत आकडे सांगतात की 3300 शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे आत्महत्या केल्या, तर त्याच वेळेला IPLच्या 16 सामन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये करोडो लाखो रुपयाची उलाढाल होणार आहे. आपण एक साधा विचार केला की 50,000 लोक जरी एक मॅच बघत असतील स्टेडियममध्ये जाऊन, तरी सुद्धा या 75-76 मॅचेसमध्ये किती हजारो लाखो लोक ही मॅचेस बघणार आहेत त्याचा विचार करायला हवा. आज सॉल्टलेक सिटीमध्ये याच्या उद्घाटनाचा सोहळा रंगतोय, त्यावेळची आतषबाजी आणि रोषणाई बघा. आणि त्याच वेळा दुसरीकडे 5-5, 7-7 किलोमीटर पायी चालून तळपत्या उन्हात एक हंडाभर कळशीभर पाण्यासाठी वणवण फिरणारा तो गरीब मराठी महाराष्ट्र बघा. त्यांच्या समस्या आज आम्ही मांडतोय. पहिला फोन माझ्याकडे येतोय राजेश उगले हडपसरहून. राजेश उगले हडपसर, विचारा आपला फोन, सांगा आपलं मत. नमस्कार, मी राजेश उगले बोलतोय. बोला. हडपसर साहेब असोसिएशनचा मी उपाध्यक्ष आहे. सराफी व्यावसायिक आम्ही सराफी व्यावसायिक आहोत. बोला. हडपसर मधनं मध्यमवर्गीय मराठी माणसं आहोत आम्ही. बोला. आणि शेतकरी देखील आहोत. सरकारविषयी एवढा प्रचंड राग नागरिकांमध्ये आहे, तरी वारंवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येते आज. मग ह्याला पूर्ण जबाबदार हे नागरिक आहेत. म्हणजे ब्रिटिशांनी कधी एवढा त्रास दिला असेल तो त्रास ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने आजपर्यंत दिलेला आहे. अवघ्या देशाला, महाराष्ट्राला आहे तर अवघ्या देशाला हा त्रास झालेला आहे. करावर कर, म्हणजे एवढे कर की पार तुम्ही कमवायचे 100 रुपये आणि द्यायचे 120 रुपये. मग कर देण्याकरता 20 रुपयाचं कर्ज काढा अजून. अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केलेली आहे. तर या विषयावर आपलं भाजप बरोबर आहे. भारतीय जनता पक्षाचं मत आपण याच्यावर घेऊया. मगाशी अयूब पठाण यांनी जे 3 प्रश्न विचारले त्यातला महत्वाचा प्रश्न जो होता तो म्हणजे IPL करमुक्त आहे, मग आमच्या डोक्यावर LBT का? त्याच प्रश्नाचा उपप्रश्न आपण विचारलाय. माधव भंडारी, आपलं काय मत आहे याच्यावर? काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? नाही, आता जो उगलेनी मुद्दा उपस्थित केला, मला आठवण झाली आचार्य अत्रेंची. आचार्य अत्रेंनी एकदा लिहून ठेवलं होतं की आपण माणसं कशी आहोत, तर वर्षभरात जर आपल्यासमोर एखादा साप किंवा काही सरपटणारा प्राणी आला, विषारी प्राणी आला, तर आपण त्याला लगेच मारतो. पण नागपंचमीच्या दिवशी मात्र त्याला आवर्जून बोलावून दूध पाजून त्याची पूजा करतो, सगळं त्याचा साग्रसंगीत सत्कार करतो. निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आपण असंच वागतो. 5 वर्ष आपण सत्तेवर असलेल्या काँग्रेसला शिव्या भरपूर देतो, मतदानाच्या दिवशी मात्र पूजा करतो. हे आचार्य अत्रेंनी म्हणून ठेवलंय 30-35 वर्षापूर्वी. अजूनही आपला स्वभाव बदलायला आपण तयार आहोत की नाही जनतेने ठरवायचंय. पण त्यातला जो अयूबभाईने जो प्रश्न विचारला तो रास्तच प्रश्न आहे. गेल्या 8 वर्षामध्ये केंद्र सरकारने आणि 14 वर्षामध्ये राज्य सरकारने करांवर कर हे बसवण्याखेरीज सामान्य माणसाला काही दिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ऑक्ट्राय काढायचा तर LBT बसवायचा, LBT आहे तर व्हॅटही घ्यायचा, आणि व्हॅट आहे तरी सर्व्हिस टॅक्स घ्यायचा आणि सेल्स टॅक्स घ्यायचा. म्हणजे नेमकं सरकार हा पैसा घेते किती आणि घालवते कुठे? एकीकडे रोड टॅक्स आहे आणि टोलही आहे. मग व्हील टॅक्स, रोड टॅक्स आणि टोल हा काय प्रकार आहे? पुन्हा पेट्रोलवरती, डिझेलवरती वेगवेगळ्या ड्युटीज आहेत त्या आहेतच.
त्यामुळे हे सगळे मुद्दे अत्यंत रास्त आहेत. सामान्य माणसाला भरडून काढणारे हे मुद्दे आहेत. बरोबर आहे आणि माधवराव, या विषयावर त्याच्याबद्दल बाळा आता नांदगावकर, जनतेने- बरोबर आहे, या विषयावर बाळा नांदगावकर यांनाही मत व्यक्त करायचंय. बाळा नांदगावकर. उदयजी, अत्यंत महत्वाचा प्रश्न आयुब पठाण साहेबांनी विचारला होता. मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, कैलासवासी वसंतराव नाईक ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला जो सामान्य कर्मचारी कामगारावरती प्रोफेशनल टॅक्स व्यवसाय कर लावलाय, त्या व्यवसाय करातून जमा होणारा पैसा हा रोजगार हमी योजनेवरील कामगारांसाठी जातो. आता त्याला किती वर्ष झाली बघा, अजूनही तो टॅक्स लागलेला आहे आणि अजूनही पैसे वसूल होत आहेत. 12-13 मध्ये 9,800 कोटी जमा झाले. रोजगार हमी मंत्र्यांनी सांगितलं, नितीन राऊतांनी, की त्यातले फक्त 950 कोटी आम्ही रोजगार हमीवरती खर्च केलं. 9,000 कोटी गेले कुठे? मला याच्यातून सांगायचं हे आहे की एका बाजूला अजूनही तुम्ही कामगारांकडून पैसा घेताय प्रोफेशनल टॅक्सच्या माध्यमातून, व्यवसाय कराच्या माध्यमातून, दुसरीकडे आयपीएलला करमणूक आणि आयपीएलला तुम्ही करमणूक मुक्त करताय. झी 24 तास एक पाऊल पुढे.